राजा आणि 99 सोन्याच्या नाण्यांची गोष्ट। एकदा एक राजा आपल्या राजमहालाच्या छतावर फिरत होता। त्याच्या मनात खूप दुःख होतं। राणी त्याचं ऐकत नव्हती। राजपुत्र बेईमान झाला होता। राज्यात बंडखोरी सुरू होती। तेवढ्यात त्याला खळखळून हसण्याचा आवाज ऐकू आला। राजवाड्याच्या शेजारी एक गरीब कुटुंबाची झोपडी होती आणि त्या कुटुंबातील लोक मोठ्या आनंदाने हसत होते। राजा आश्चर्यचकित झाला। माझ्याकडे इतकी संपत्ती असूनही मी दुःखी, आणि हे लोक इतक्या गरिबीत इतके आनंदी कसे? त्याने आपल्या मंत्र्याला बोलावलं आणि विचारलं, मंत्रीजी, या कुटुंबाच्या आनंदाचे रहस्य काय आहे? मंत्री हसत म्हणाला, महाराज, तुम्हाला हे अमूल्य ज्ञान हवंय का? तर त्यासाठी तुम्हाला मला 99 सोन्याची नाणी द्यावी लागतील। राजा म्हणाला, 99 सोन्याची नाणी देऊन जर ज्ञानाचं एक सूत्र मिळत असेल तर ते खूपच चांगलं। लगेच व्यवस्था करा। राजाच्या आज्ञेप्रमाणे सेवकांनी 99 सोन्यांची नाणी आणली। मंत्र्याने ती नाणी कापडात बांधली आणि एक पोटली तयार केली। रात्र झाली। मंत्री त्या गरीब कुटुंबाच्या झोपडीसमोर ती पोटली टाकून आला। सकाळ झाली। कुटुंबातील लोक उठले। दार उघडलं आणि त्यांना ती पोटली दिसली। ते चकित झाले। हे काय आहे? शेजाऱ्याने काही जादू केली की काय? की कोणी दहशतवादी काहीतरी कट रचतोय? थोडा धीर करून त्यांनी पोटली उघडली आणि चमचमतं सोनं पाहून थक्क झालं। आयुष्यात पहिल्यांदा आपण सोनं पाहतोय। आज आपल्याला सोन्याचा मालक बनवलं देवाने। ते आनंदाने ओरडले। जेव्हा देव देतो तेव्हा भरभरून देतो, पण किती सोनं आहे? ते मोजायला लागले। 1 2 3 4 5 90 98 99 ते मोजत होते। 97 98 99। अरे, हा कसला प्रकार आहे? जर देवाने द्यायचंच होतं तर 100 नाणी द्यायची। मग त्यांच्या मनात विचार आला, काय हरकत आहे? देवाने आपल्याला 99 दिली आहेत, पण आपण मेहनत करून 100वे नाणं जमवू। त्यांनी योजना आखली। दररोज इतकी बचत करू, एवढ्या महिन्यात पैसे साठवू, मग उरलेलं एक नाणं स्वतः विकत घेऊ। पण हळूहळू घरात तणाव वाढू लागला। ज्या दिवशी बचत होऊ शकली नाही त्या दिवशी घरात भांडणं होऊ लागली। नवरा म्हणायचा, तू खूप खर्च करतेस, डाळीत तूप टाकण्याची काय गरज होती? बायको रागाने म्हणायची, तुम्ही पुरेसं कमवत नाही, ग्राहकांशी भांडायची काय गरज होती? हळूहळू घरातला आनंद संपला। शांतता, समाधान आणि हास्य या 99 सोन्याच्या नाण्यांमुळे हरवून गेलं। 1 महिना झाला। नेहमीप्रमाणे राजा पुन्हा एकदा आपल्या महालाच्या छतावर फिरत होता, पण त्या झोपडीमधून आता हास्याचा आवाज येत नव्हता। त्याऐवजी भांडणांचे आवाज ऐकू येत होते। राजा आश्चर्यचकित झाला। हे काय? या कुटुंबात एवढा बदल कसा झाला? मंत्रीजी, हे काय झालं? मंत्री हसत म्हणाला, महाराज, यालाच 99चा फेरा म्हणतात। राजा विचारात पडला। 99चा फेरा? मंत्री म्हणाला, होय महाराज, हे कुटुंब आता या विचारात अडकलंय, जे आहे ते आनंदासाठी पुरेसं नाही। माझ्याकडे फक्त 99 आहेत। त्याआधी ते वर्तमानात जगत होतं। जे मिळाले ते आनंदाने साजरा करत होतं, पण आता त्यांच्या डोक्यात फक्त एकच गोष्ट फिरते, 100 पूर्ण करायचं, अजून हवं, अजून हवं। आता तुम्हीच विचार करा महाराज, आपण सगळेच 99च्या फेऱ्यात अडकलेलो नाही का? जे आहे त्यात समाधान न मानता आपणही थोडं अजून मिळालं की सुख मिळेल असा विचार करत नाही का? मित्रांनो, सुख हे संपत्तीवर अवलंबून नसतं। समाधान हे आतूनच यायला हवं। जे आहे त्यात आनंद मानला तरच खरं सुख मिळेल।